नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. पूजा खेडकर यांचं प्रकरण संपूर्ण भारतामध्ये गाजत असताना श्री अविनाश धर्माधिकारी सर यांच्या इतका सनदी सेवेत येऊ इच्छित असलेले, सनदी सेवा पासआउट होऊन प्रशासनामध्ये असलेले, UPSCचं एकूण स्ट्रक्चर याच्यावरती बोलण्यासाठी इतका अधिकारी व्यक्ती पूर्ण भारतात नाही आहे. पण GS4 वगैरे असतं ना, आणि ते 2013ला आलेलं आहे तिथं नैतिक शिक्षण वगैरे. मग त्याचं काय झालं पूजा खेडकर? एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे GS4 काही जणांच्या बाबतीत कागदावर राहतं. नीतिमत्तेचं शिक्षण. एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. मी विषय आलाय म्हणून एक माझा आनंदही शेअर करतोय की तसा तो येण्यामध्ये माझा खारीचा का होईना वाटा आहे. त्यावेळच्या सरकारने नेमलेल्या 2 समित्या होत्या की UPSCची प्रक्रिया अधिक चांगली करायला अभ्यास करून सूचना करा. तर मला संधी मिळाली होती त्या समित्यांसमोर उपस्थित राहून म्हणणं मांडायची. त्यात मी एक हा मुद्दा मांडला होता की प्रशासकीय अधिकाऱ्याची नीतिमत्ता, की हे पद, ही खुर्ची माझी नाही, ती खुर्ची, ते अधिकार डोक्यात जाता कामा नये. आपला छान भारतीय शब्द इदम न मम, की ही सत्ता सांभाळावं लागतं, नाही तर सत्तेचा स्वभावच आहे पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. तुमच्याकडे एक चारित्र्याचाही कणा असावा लागतो आणि अर्थात व्यवस्थांचं एकमेकांवर नियंत्रण असावं लागतं, प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस. त्या मी एकटा आहे असं नाही सूचना करणारा, पण माझा त्याच्यात वाटा आहे. त्यातून हा पेपर आला, एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड. तो येताना सुद्धा मला आणि आम्हा सर्वांना भान आहे की असा केवळ एक पेपर, त्याचा सिलेबस, की ज्या सिलेबसमध्ये फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ सिव्हिल सर्व्हिस, की प्रशासनाची मूलभूत तत्त्व काय, तुम्ही काय घेऊन जगायचं आहे, आणि प्रोबिटी, इंटिग्रिटी, अकाउंटेबिलिटी, कंपॅशन फॉर वीकर सेक्शन्स, हे सगळे आहेत. त्याच्यात प्रश्न असा आहे की सिलेबसमध्ये ते असल्याने स्वभावात येतं का? दुर्दैवाने ह्याचं उत्तर नाही. सो सॅड. आणि हा आपल्याकरता नवा नाही. हा मला वाटतं मानवी अस्तित्वाचाच एक मूलभूत मुद्दा आहे. प्राचीन तत्त्वज्ञ प्लेटोचं एक सुप्रसिद्ध वाक्य, खरं ते मूळचं सॉक्रेटिसकडे जातं. सांगितलंय प्लेटोनी, कॅन व्हर्च्यू बी टॉट. इथून सुरुवात होते त्याची, की कॅन व्हर्च्यू बी टॉट, सद्गुण शिकवता येतो का? मला कळलेल्या भारतीय आणि जागतिक सुद्धा विचारात शिकवता येतो हे सूत्र आहे. पेपर त्यातलं एक साधन असू शकतं, पण मग ते केवळ त्यांनी होतं असं नाही आहे. खरी तर मुलांची मूळची पहिली जडणघडण घरात आहे. आई वडील, आपला त्याला भारतीय शब्द संस्कार, मग पुढे शिक्षण पद्धतीत, मग पुढे समाज नावाच्या व्यवस्थेमध्ये, आणि मग त्या व्यवस्थेचाच एक घटक असलेलं प्रशासन. पण दुर्दैवाने जे घडतंय आत्ता, त्याचा एक अर्थ होतो की पेपर GS4 मधलं स्वभावात उतरत नाही आहे. कसं बघता तुम्ही पूजा खेडकरच्या केस? इज इट अ आयसोलेटेड केस और हे खूप रॅन्डम आहे? नाही, मला ही इतकी टोकाची आयसोलेटेड वाटते. मी एक निश्चित सांगतो की आत्ताच्या भारतामध्ये एक आपला देश, आपली राज्य घटना, आपली लोकशाही चालवणारे जे स्तंभ आहेत, इन्स्टिट्यूशन्स, त्यातली अजूनही ज्याच्याविषयी एक बऱ्यापैकी भरोसा बाळगावा की आपलं काम ही इन्स्टिट्यूशन घटनात्मकदृष्ट्या योग्य करते, तर मी एका विश्वासाने सांगतोय की UPSC त्यातली आहे, हे निश्चित आहे. दुर्दैव आहे की काही वेळा अपवाद घडत आहेत. त्याचं थोडं इंग्लिशमधलं वर्णन येतं, स्लिपिंग थ्रू द फिंगर्स ऑफ द सिस्टीम, की तुम्ही व्यवस्थेची रचना काही केली आखली तरी काहीतरी चतुर माणसं बरोबर ती व्यवस्था हेरून काहीतरी त्यातनं काहीतरी काढतात मार्ग. पण जे काही घडतंय पूजाच्या बाबतीत, हे जनरलाइज करणं योग्य पण होणार नाही आणि तो UPSCच्या कामकाजावरचा एक प्रकारचा अन्याय होईल. आता मला मान्य आहे की प्रश्न उरतात,
की आता समजा हे मलाही वृत्तपत्रातल्या बातम्यांवरूनच कळतं आहे, त्याहीमुळे मी आधी एक मोठा मुद्दा बोलतो आणि जी प्रक्रिया चालू झालेली आहे की पूजाच्या बाबतीत जे व्हायचं तर आता सर्वोच्च पातळीला याचा नीट तपास व्हावा राईट. आणि दूध का दूध और पाणी का पाणी. काय एक्झाम्पल सेट असू शकतो? तर दरम्यान आता राष्ट्रीय पातळीला सुद्धा एकसदस्य समिती नेमली. हो. महाराष्ट्र सरकारसुद्धा दखल घेत आहे राईट. आणि मला हे माहिती आहे की थेट पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा याची दखल घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. आता घटनात्मकदृष्ट्या UPSCचं काम आहे योग्य गुणवत्तेची माणसं निवडा आणि ती शासनाकडे सुपूर्द करा. त्याच्या पुढे मग शासन या ठिकाणी सांगायचं तर डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अँड ट्रेनिंग हे मग एक ती व्यवस्था आहे की तुम्हाला सर्व्हिस कशी मिळणार, त्यात IAS IPS असेल तर केडर कसा मिळणार इत्यादी. जे काही मीही आता वाचतोय ऐकतोय किंवा पुण्याच्या कलेक्टरनी पाठवलेला रिपोर्ट मला माहिती आहे सविस्तर. समजा तिने सांगितलं की मी वडिलांपेक्षा वेगळी राहते त्यामुळे माझं उत्पन्न शून्य आहे म्हणून OBCचं क्रिमिलेअर, ह्या मुद्द्याचा तपास होणं आवश्यक आहे. आता गेल्या 2-3 दिवसात हे बातम्यात सर्व येऊन गेले, एकूण वडील, त्यांची संपत्ती, त्यांनी लढवलेली निवडणूक इत्यादी. दुसरा मुद्दा पुन्हा हे रिपोर्ट्सवरनं समजतंय की पूजाचं सिलेक्शन अपंगत्वाच्या आधारावरती झालेलं आहे. आणि समजा त्याच्यात तिला काय म्हणायचं आहे की दृष्टीला काही इश्यूज आहेत, प्रॉब्लेम, मला त्याचे नियम माहिती आहेत मला, किंवा केव्हा तरी मानसिक उपचारासाठी तिला जावं लागलं इत्यादी. इथे मुद्दा हा येतो की आता ह्याचा तपास व्हावा. पण मी जी गोष्ट एक प्रकारच्या दुःखानेच पण निश्चित म्हणतोय की प्रशिक्षणाच्या काळात सुद्धा अधिकारी म्हणून त्याची जी वर्तणूक पाहिजे ती वर्तणूक शिकण्याची ज्याची तयारी आहे. म्हणजे आता मी IAS झाले म्हणजे ते IAS होणं गेलं डोक्यात. बरोबर. आणि IAS म्हणजे जणू लाल दिव्याची गाडी. खरी नियमाने ती आता बंद आहे बरं का, होतो अधिकृत सुद्धा बंद आहे. करता येत नाही, वापरता येत नाही. तर ही उठून जर खाजगी गाडी, ती पण ड्युटीवर ऑडीसारखी, आणि तिला पण जर लावून घेतला दिवा, आणि दुर्दैवाने त्यातून पुन्हा काल परवा मी बातम्यांमध्येच पाहतोय की समजा पोलीस तपासाला पोचले तेव्हा तिची आई पोलीसवर आरडाओरडा करते आणि मग मी ऐकतो की पोलीस निघून आले. हे जरा नवीनच आहे की एखाद्या गोष्टीचा तपास करायला पोलीस जात आहेत आणि जिथे तो तपास करणं आवश्यक आहे त्यांचं सहकार्य नाही म्हणून बा पोलीस निघून आले. पण माझा मुख्य मुद्दा की प्रशिक्षणाच्या काळात तू शिकायचेस आणि तिथे माझं वाहनच काय आणि माझी बसण्याची जागाच काय आणि ते ऑफिस, खरं म्हणजे नाही आहे काहीही. मी एक प्रकारच्या आनंदाने सांगतोय आत्मचरित्रता वेळ वाचवत, पण माझं सुद्धा प्रशिक्षण पुण्यातच झालं. ते शासनाने मला आपणून दिलं. वेळ झाला तर आपण त्यात जाऊ, पण मी कधीही जन्मात मी आता मला बसायलाच काय जागा, ते जे म्हटलं जातं की तिने ॲडिशनल कलेक्टरची अँटी चेंबर, मीच होतो पुण्याचा ॲडिशनल कलेक्टर 32 वर्षांपूर्वी. तिकडं पाटीवर माझं नाव, तिला काय आणि कोणालाही दिसेलच की ह्यापूर्वी ह्या पदावर. पण प्रशिक्षणाच्या काळात बुवा मी काय किंवा असे मधल्या वर्षांच्या मधले शेकड्याच्या भाषेतले IAS अधिकारी, ह्यांनी कधी अशाचा काही बुवा इश्यू केलाय असं नाही. तुझं लक्ष शिकण्यावर पाहिजे. एक अगदी छोटं दुर्दैव आणखी सांगतो. खरं म्हणजे ना प्रशिक्षणात शासन, आणि मी ते हे सांगतो की IAS अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणाचा देशाच्या पातळीचा जो आराखडा आहे तो उत्तम आहे आणि त्यातला केडर मिळाल्यावर त्याला जे राज्याकडे सोपवलं जातं त्यातला महाराष्ट्राचा पण फार उत्तम आहे. त्यामागे एक फार उत्तम बुद्धिमत्ता आहे त्याच्यात. पण तुम्ही एखाद्या जिल्ह्याला आता दिलात तर कलेक्टरशी मुळे तुमचं नातं एक ऋणानुबंध आहे, तो फार छान आणि खरा तो आयुष्यभर टिकतो. आणि मला मी शिकायला म्हणजे प्रशिक्षणार्थी पहिले काही 2-3 महिने राणे साहेब होते, VP राणे साहेब, माझे त्यांच्याशी उरलेले आयुष्यभराचे ऋणानुबंध होते.
घराशी होते, त्यांच्या मुलासकट होते. आणि मग पुढे होत्या झुच्ची मॅडम कलेक्टर. माझे झुच्ची मॅडमशी तेव्हापासून ते आता 36 वर्ष होत आली. तर ही मुलगी मग थोडंसं जे डोक्यात जाणे आणि मग त्यापैकी नात्यातली जी हृद्यता आहे, त्याऐवजी वेळ काय आली की आता कलेक्टरनीच शेवटी 25 पानी अहवाल पाठवून सांगितलं की बाबा दुसऱ्या जिल्ह्यात व्यवस्था करा. हे जरा दुर्दैवी आणि दुःखद. मी तुम्हाला वास्तविक प्रश्न विचारतो. हा भाबडेपणा आहे तुमचा, कारण तुम्ही एक आदर्शवादी. बरं का, 32 वर्षापूर्वी तुमची सगळी लेक्चर्स ऐकली की एक विशिष्ट असा आदर्शवाद. वस्तुस्थिती फार वेगळी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 13 फूट उंचीच्या कंपाऊंड वॉल असलेल्या बंगल्यामध्ये कलेक्टर राहतात. मी असे असंख्य उदाहरणं सांगू शकतो, मला नावं सांगायची नाहीत कारण त्यातनं प्रश्न निर्माण होतील, की पहिल्यांदाच कलेक्टरशिप मिळाली, उद्यापासून पैसे मला कसे कमवता येतील. पूजा हे बिघडलेल्या IAS आणि IPS अधिकारी होण्याच्या मानसिकतेचं लक्षण आहे. आणि हे जे तुम्ही सांगत आहात हा तुमचा भाबडेपणा आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे आणि ही एकदा महाराष्ट्राला कुणीतरी सांगितली पाहिजे. आणि हे तुम्हीच सांगू शकता. हे खरं आहे ना. पण मग मला वाटतं आपला संवाद आहे म्हणून सुरुवात केली की वर्तमान परिस्थिती अनिष्ट, दुःखद आणि भीषण आहे. आणि अशी असल्यामुळे खरे जे घटनात्मक तरतुदी आहेत त्यांचं रूपांतर आता भाबडेपणा आणि आदर्शवाद या शब्दात झाले. पण हे राज्यघटनेतले आहेत या तरतुदी. आणि अख्ख्या जगात फक्त भारताची राज्यघटना आहे की जिच्यात सरकारी यंत्रणेला लेखी संरक्षण आहे. आर्टिकल 300 असायला हवं का? नाही, माझं वैयक्तिक मत आहे नाही. इनफॅक्ट माझं वैयक्तिक मत तर आहे की कलोनियल पद्धतीतनं आलेला सगळा. आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये सध्या अति 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 सुरक्षितता आहे. खरा त्या सुरक्षिततेमागचा मुख्य दृष्टिकोन आहे की तू तुझं आयुष्य, तुझ्या घरचं गॅसचं कनेक्शन, तुझ्या मुलाबाळांच्या ॲडमिशन्स, तर तू त्याची चिंता करू नको, ते होईल सगळं नीट. ते यासाठी आहे की आता तू लोकांची चिंता कर. मी थोडं थांबवतो, कारण आपले जे प्रेक्षक आता तुम्हाला बघतायत त्यांना हे सांगितलं पाहिजे की हे संरक्षण काय आहे आणि ते काढून घेणं का गरजेचं. तर एकदा निवड झाली की राज्यघटना आर्टिकल 311. पहिली तर गोष्ट आहे की 311 म्हणजे सरकारी यंत्रणेला घटनात्मक संरक्षण आहे. आणि मग त्याचा एक अर्थ आहे की एकदा निवड झाली आणि तुम्ही सेवेमध्ये कायम म्हणजे कन्फर्म झालात की तुमच्या विरुद्ध अशी तशी आणि सहजपणाने ॲक्शन नाही घेता येणार. त्याची मग एक प्रक्रिया आहे, ती शास्त्रशुद्ध आहे. पण हे जे संरक्षण, ज्याला मी की देशाची, जगाची, महाराष्ट्राची स्थिती काहीही असो, सरकारी अधिकाऱ्याचा पगार महिन्याच्या 1 तारखेला होतो म्हणजे होतोच. आणि तो त्याच्या TADA इन्क्रिमेंट्स वगैरे सकट होतो. या सगळ्यालाही मी म्हटलं की अतिसंरक्षण आहे. किंवा परफॉर्मन्सची त्याचं जवळजवळ नातं नाही आहे. तू काम केलंस तरी तुला जेवढा पगार आहे तेवढाच, तू नाही केलंस तरी तुला जेवढा. आणि पुढच्या पदोन्नत्यासुद्धा की एखाद्या अधिकाऱ्यांनी दिवसाचे खरंच 16-18 तास कचकावून कामही केलं आणि तरी नवे काहीतरी रस्ते शोधून लोकांचं ज्याच्यात कल्याण आहे, तरी त्या अधिकाऱ्याला मिळायचं तेव्हाच प्रमोशन मिळणार. आणि दुसऱ्यांनी काही नाही, हात पे हात डाले पडे रहो. तर हे परफॉर्मन्सशी जोडायला पाहिजे कुठेतरी. याला मी म्हणतोय की अतिसुरक्षितता कुठेतरी काढून घेतली पाहिजे. पण मग पूजा, तो सगळा प्रकार सिद्ध झाल्यानंतर की पूजानं किंवा तिच्या कुटुंबियांनी मिळून एवढं धाडस कसं केलं? सगळीच व्यवस्था त्यांना एवढी कशी अनुकूल असू शकते? UPSCच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये हे कसं काय लक्षात नाही आलं? एम्स सारखी व्यवस्था तुम्हाला 6 वेळेला बोलवते तरी कसं लक्षात आलं? मी एकत्रित प्रश्न विचारतो कारण तुमचं प्रदीर्घ उत्तर मला अपेक्षित आहे. एक चर्चा अशी पण आहे की होम केडर मिळालं 821ला, पुणे जिल्हा मिळाला, पॉलिटिकल बॅकिंग शिवाय हे शक्य नाही. या सगळ्यांचं तुम्ही आता कसं विश्लेषण करा? मी यातलं UPSCची निवड याच्या बाबतीत काही राजकीय दबाव मला वैयक्तिक मला मग कुठे लॅकून असू शकतो? त्याला मी सुरुवात करताना जे इंग्लिश वाक्य वापरलं, स्लिपिंग थ्रू द फिंगर्स, की व्यवस्थेची रचना काही केली तरी कौशल्यवान माणसं बरोबर त्या व्यवस्थेची वैशिष्ट्ये हेरून त्यातनं कसं मार्ग काढतात, अशाचे काढतात अशातनं त्याचे.
आता वैयक्तिक तर मला काही तिला म्हणजे अजून तुमचा UPSC ह्या व्यवस्थेवरचा इतक्यात धक्का नाही नाही विश्वास उडावा इतकं नाही. हे फार महत्वाचं आणि ते तुम्ही बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. ओके फाईन. विश्वास काय आहे, हे घडतंय हे प्रचंड धक्कादायक आहे. म्हणूनच त्याचा नीट तपास होऊन सिद्ध झाल्यावर मग आवश्यक ती कठोरातली कठोर कारवाई केली जाते. पण हे घडतंय म्हणून ते जनरलाइज करून या UPSC नावाच्या इन्स्टिट्यूशन विषयी शंका उपस्थित करणे असं मला नाही वाटत. ठीक आहे. दुसरं, असं जर आपण करायला लागलो तर उरलेल्या शेकडो किंवा हजारो मुलांवर तो एक प्रकारचा अन्याय आहे की जे खरंच कचकावून अभ्यास करतात. माझा तर त्याला माझा आवडता शब्द आहे तपश्चर्या, आणि ते क्लिअर करतात. अनेकांचं यश दैदिप्यमान आणि प्रेरणादायक आहे बरं का, प्रेरणादायक आहे की कोणी केस स्टडीज आपण पाहतो ना. तर म्हणून ते जनरलाइज नाही. ठीक आहे. माझा पूजाचा निगडीत प्रश्न होता, हे घडलं कसं 821 इतकी सगळी यंत्रणा? याला माझं आत्ता तरी उत्तर आहे, तपास केला पाहिजे. मी करणारा जर मी असेल तर मला माहिती आहे काय काय तपास करायचा आणि खोलात जाऊन इथलं दूध का दूध और पाणी का पाणी. तर त्यामुळे कसं घडलं याचा करावं लागेल. काय करायला लागेल? आता ही जी एकसदस्य समिती नेमली, केंद्र असो किंवा राज्य, तिने जे फॉर्म भरताना दावे जे केलेत ते OBC सर्टिफिकेट असो, क्रीमी लेअर असो, सगळे नीट खोलात जाऊन मग आता तपासले पाहिजेत. आता केडर अलॉट होताना विशेषतः जेन्युइन खरंच अपंग असेल तर त्याचा अनुकूल विचार होतो, आणि माझंही म्हणणे केला पाहिजे. ही मला वाटतं की बेसिक माणुसकी पण आहे. आणि आपलं तर फार महान शब्द आहे करुणेचा तत्व. करुणा म्हणजे नुसती दया नाही, कंपॅशन. तर ते आहे, हे बरोबर आहे. मी तुम्हाला जाता जाता हे सांगतो की मला आनंद आहे की चाणक्य मंडलमधनं सुद्धा असे अनेक तऱ्हांचे अपंगत्व असलेल्या मुलामुलींनी तयारी करून उत्तुंग यश IAS झालेत. आणि त्यातला एक मराठी मुलगा आहे जयदेव, याला महाराष्ट्र केडर नाही मिळालं, तो गुजरात केडरमध्ये काम करतोय. पण मला गुजरातमधले वरिष्ठ अधिकारी सांगत असतात की तो काम मनापासून करतोय. तो आपल्या अंधत्वाचं भांडवल करत नाही, कुठल्याही सवलती कन्सेशन्स मागत नाही. तो डोळे असलेला अधिकारी जे जसं उत्तम काम करेल तसं ते तो करतो. पण शासन नावाच्या व्यवस्थेने कोणाला एखाद्या प्रकारचं अपंगत्व आहे म्हणून त्याचा अनुकूल विचार करून केडर दिलं तर मी लगेच त्याला काही विरुद्ध किंवा म्हणणार नाही. पण मग ती जो दावा करते अपंगत्वाचा तो नीट तपासला गेला पाहिजे. पण तो फिजिकल अपीअरन्स, कारण मॉक इंटरव्ह्यूज खूप व्हायरल झाले. हे फार अवघड आहे की वैद्यकीय दृष्ट्या एखादी गोष्ट आपण त्याची पडताळणी. असं वाटतं तुम्हाला तिचा जो एकूण अपीअरन्स आहे किंवा तिने केलेले दावे आहेत, कुठे कुठे तुम्हाला वाटतं की माझ्यावरच्या प्रशासकीय जबाबदारीमुळे विधान करीन की आता याचा नीट तपास झाल्याशिवाय विधान कुठलंही नाही. पण एम्समध्ये समजा आता की तुला मेसेज आला एम्समध्ये, असं का नाही गेले? हे केव्हा घडले? काही जण मधल्या दिवसात मी जी माहिती घ्यायचा प्रयत्न करतोय ते म्हणतात ते 6 वेळा बोलवून गेली नाही, हे आधीच्या अटेम्प्टला आहे वगैरे. याला ह्या सगळ्यांना क्लॅरिफाय करायला लागेल. बरं, की म्हणून तो मूळचा नीट तपास केला गेला पाहिजे. पण एका गोष्टीचा तपास होणार नाही, याच्यामध्ये जर पॉलिटिकल बॅकिंग असेल तर तो कसा तपासायचा? आता मी पुन्हा तुम्ही भाबडेपणा क्रुशियल प्रश्न. मी म्हणणार काय संबंध नाही, कारण कोणताही राजकीय पक्ष असो, नेता असो, ओके, त्यापेक्षा राज्यघटना मोठी आहे आणि देश त्याहून मोठा आहे. हो, पण या बाबतीतला जेव्हा सगळं हे पाहतो ऐकतोय तेव्हाही मला जाणवणारा बोचणारा मुद्दा काय की एकदा अधिकारी निवडला, अरे तो पुढची 30-35 वर्ष तो बसणार आहे तिथे, आणि तुझं वागणं तुझं बोलणं याचा लोकांवर होणार आहे हो परिणाम. की तूच जर गर्विष्ठ असलास, तूच जर जातीपाती पाळून फाईलवरचे निर्णय घेणार असलास, तुझ्या डोक्यामध्ये जर गर्व, तर ह्याचा तुला नाही लोकांना होणार आहे. पण हे घडतंय ना, घडतंय ना, दुःखाची. मी आणखीन एक सांगतोय तीव्र दुःखाची गोष्ट, आपल्या देशात काहीही विकायला आहे. त्यामुळे हे जे तुम्ही म्हणताय ना की UPSCचे एवढे सगळे नियम असले तरी कसं काय घडतं, अहो ते आपल्या देशात पैसे टाकले की काही मिळतंय हो. असं
तर म्हणून हे असं काहीतरी घडतं, मग तो फटका आहे आपल्याला सगळ्यांना, म्हणून मग खोलात जाऊन तपास करावा लागतो. काही घडतं आपण, हा विषय आत्ताचा नाही आपला, पण या देशात जे बेकायदेशीररित्या घुसखोर आहेत त्यांची पण आधार कार्ड वेळेत मिळतात. आता पासपोर्ट पण मिळाला, 22 पासपोर्ट. उलटा जो प्रामाणिक या देशाचा खरा तळमळीचा नागरिक आहे त्यालाच प्रॉब्लेम आहेत आणि हे असल्या नाही. हे दुर्दैव आहे. पण एक चर्चा अशी पण आहे, खरं तर मला दिवसे सरांना ह्याच्या ड्रॅग नाही करायचंय, पण चर्चा पॅरल अशी पण सुरू झाली. कारण आम्ही जेव्हा ही बातमी ब्रेक केली तर 2023च्या बॅचच्या काही मुलांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेजेस केले जे पूजाचे सहयोगी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रोव्हिजनरी अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी पत्र लिहितो, ते व्हॉट्सअपवरती व्हायरल होतं, याच्यामध्ये पण काही इंटेन्शन असू शकतं. काही नाही, करा ना तपास की कसं झालं व्हायरल. हे सरकारी यंत्रणा नावाच्या गोष्टीत तर इतक्या जागा आहेत त्याच्या करण्याच्या. माझं म्हणणं त्याचाही करावा तपास की हे व्हायरल कसं झालं, हे बाहेर कसं आलं, हे करायला पाहिजे. काही करावं तपास. एवढं गुपित पत्र होतं, ते माझ्यापर्यंत आलं, माझ्याही आधी कोणाच्या तरी पर्यंत गेलं होतं. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे व्हॉट्सअपचे चॅट होते ते सगळे स्क्रीनशॉट जोडलेले होते, त्याच्या माध्यमात बातम्या आम्ही केल्यानंतर सगळ्यांनी झाल्या. त्यामुळं ती पण एक चर्चा सुरू झालेली आहे की कदाचित त्याच्यामध्ये डायरेक्ट आहे ऑफिसर आणि प्रमोटिव्ह ऑफिसर अशा पद्धतीचं काही नाही वाटत नाही, ॲब्सोल्युटली नाही वाटत. हे प्रशासनात काही जण काही वेळा असा मुद्दा उपस्थित, काही मुद्दे मला क्लिअर करून घ्यायचे होते म्हणूनच ते. नाही, मला ह्याच्यात येत किंचितही की पूजा डायरेक्ट रिक्रूट आहे आणि सुहास प्रमोटी आहे म्हणून मला नाही, अजिबातच नाही वाटत. आणि मी व्यक्तिशः मी हेही सांगतो की सुहास दिवसेला मी तो कॉलेजात होता तेव्हापासून ओळखतोय. चला, आता तुम्हीच प्रमाणपत्र दिल्यानंतर मला काही फारसे प्रश्न विचारायचे गरज. एक शेवटचा मुद्दा यातला, नंतर मला वेगळे प्रश्न विचारायचे. राज्य सरकारची स्वतःची, कारण आता श्री देवेंद्र फडणवीस हा इंटरव्ह्यू बघणारच आहेत, त्यांच्याकडे जाईलच. राज्य सरकार सनदी सेवेतल्या ह्या अधिकाऱ्यांच्या बद्दल काही करू शकतं आणि ते काय करायला पाहिजे? केंद्र सरकारने तर पीएमओची कमिटी बनवलीच आहे. काय राज्य सरकार निश्चित करू शकतं. काय करू हे आता ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिस रूल्स हे अधिकाऱ्यांना लागू आहेत. IAS IPSचे आहेत त्यांना हे लागू आहेत, आणि राज्यामधनं म्हणजे MPSC द्वारा जे निवडले जातात त्यांना MCSR महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल्स. त्या रूल्समध्ये अनेक तऱ्हांच्या व्यवस्था आहेत. आता IAS IPS अधिकारी जरी असला तर त्याची कायदेशीर व्यवस्था ही आहे की IAS IPS अधिकारी असतो कायम केंद्राचा, राज्याला प्रशासन चालवायला तो केंद्राने दिलेला असतो. म्हणून IAS IPS अधिकाऱ्याविरुद्ध मोठी ॲक्शन घ्यायचे अधिकार राज्याला नाही आहेत. आता कायद्याचे मी अगदीच गुंतागुंतीत जावं लागेल, हे काल क्लिअर केलंय म्हणूनच थोडंसं तरी तुम्ही स्पष्ट करा. एकाचं नाव आहे मेजर पनिशमेंट, तिचा राज्य सरकारला अधिकार नाही आहे. पण मायनर पनिशमेंट जशा की आता मायनर पनिशमेंट्समध्ये खरं दंड सुद्धा येऊ शकतो. पण ही एका अर्थाने राज्य सरकारची पण अडचण आहे, कारण काय याच्या आधी आम्ही ज्या खूप साऱ्या बातम्या ब्रेक केल्या. नाहीये, माझं म्हणणं नाहीये. ठीक आहे. विल हा शब्द आहे, म्हणजे राज्य सरकारलाही एखाद्या IAS IPS अधिकाऱ्याची वर्तणूक जर योग्य वाटत नसेल तर एक नीट अहवाल करून तो केंद्राकडे पाठवण्याची व्यवस्था. अविनाश धर्माधिकारी सरांचं असं म्हणणं आहे की पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये सखोल तपास झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं स्वतःच एक काहीतरी इच्छाशक्ती दाखवावी, कदाचित त्यांना इतर केडरमध्ये पाठवणं किंवा याच्यापेक्षा वेगळी शिक्षा महाराष्ट्र सरकार करू शकतं का? नाही, केडर बदलण्याची महाराष्ट्र सरकार नाही करू शकत. पण त्या अधिकाऱ्याला ॲक्च्युअली थोडा बोचरा शब्द आहे वठणीवर आणणे. मी एवढं सांगतो की राज्य सरकारची सुद्धा विल जर असेल तर अयोग्य करणाऱ्या कोणाही अधिकाऱ्याला वठणीवर आणण्याचे अधिकार निश्चित राज्य सरकारकडे आहे. ठीक, आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. बघा, पहिल्या भागामध्ये ना मी फारसे प्रश्न नाहीत विचारले, कारण मला त्यांच्याकडनं ते सगळं समजून घ्यायचं होतं. पण पहिल्या भागाचा एक लसावी असा आहे की घटनेनं ह्या अधिकाऱ्यांना दिलेलं जे कॉलोनियल एरातनं आपण आणलेलं संरक्षण आहे ते कुठेतरी कमी करायला पाहिजे, असं श्री अविनाश धर्माधिकारी सर म्हणतात. कुठेही जाऊ नका, ब्रेकनंतर लगेच परत होतो आणि त्यानंतर मात्र काही महत्त्वाच्या ज्या तुमच्या आणि माझ्या मनात असलेल्या प्रश्नांची उकल करण्याचा आपण प्रयत्न करू. पाहत राहा NDTV. ब्रेकनंतर लगेच घ्या. चल, ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. सर, असं आहे की इतकं आकर्षण आहे सनदी सेवेचं, आणि मग आम्हीच त्या UPSCचे रिझल्ट लागले की 25व्या वर्षी. मुळात हे वयच अडचणीचं आहे, असं नाही वाटत? 22व्या वर्षी, 25व्या वर्षी, आणि मग त्याचं जे एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण आहे.
प्रशासकीय सेवेच्या आकर्षणामध्ये जर पैसा, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता हे जर मुख्य आकर्षण असेल तर ते अयोग्यपणे आणि तो देशाला आणि समाजाला धोका पण आहे. पण हेच आहे आकर्षण. हो आहे. इकडं माझ्या परीने मी करतोय त्या कामात मी मुलांना समजावून सांगायचा प्रयत्न करतो की या 4 गोष्टींसाठी लसलस करू नका, जीव टाकू नका. ऍक्च्युली ह्या 4 गोष्टी बाय प्रॉडक्ट आहेत, पण मुख्य 5वा आम्ही त्याला पंचशील असंच नाव दिलं. तो मुख्य 5वा लोकसेवा हा नुसता भावनिक शब्द नाही. मला भाबडेपणाची जाणीव आहे. याला जर भाबडेपणा म्हणायचा असला तर माझा तर निश्चय करायची पण वेगळी गरज नाही की हो मग मी भाबडा आहेच आणि राहणारच. करूया काय आता, याला काहीतरी सोल्युशन शोधायला लागेल ना तुम्हाला. आता एक आहे, कारण सगळीकडे काही चाणक्य मंडळ नाहीये. हो हो, एक आधुनिक काळामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण, की तुम्ही कोणा एका व्यक्ती किंवा व्यवस्था किंवा इन्स्टिट्यूशन स्तंभ इकडे अधिकाराचं केंद्रीकरण होऊ देऊ नका. त्यामुळे एक आहे अधिकाराचं विकेंद्रीकरण. दुसरं आहे प्रिन्सिपल ऑफ चेक्स अँड बॅलन्सेस, की अधिकाराच्या एका पदावर कोणातरी दुसऱ्यांचं लक्ष आहे. जसं आपल्या राज्यघटनेनुसार म्हणायचं झालं तर सरकारी यंत्रणा येते जिचं नाव आहे कार्यकारी यंत्रणा, एक्झिक्युटिव्ह. ती विधिमंडळाला उत्तरदायी आहे, लेजिस्लेचर. आणि मग त्याचे जे सगळे लोकशाही प्रकार आहेत ते पाहता विधिमंडळ कार्यकारी मंडळाला जबाबदार धरू शकतं आणि प्रसंगी बोचरा असेल तर प्रश्न विचारूही शकतं. तरी अंतिमतः आपण पहिल्या भागातही जी चर्चा करत होतो त्याचा आत्ताच्या मुद्द्याकरता कुठेतरी शेवटी अंतिमतः हा मुद्दा येणार बरं का, की तुम्ही कुठलीही व्यवस्था काढा, नो सिस्टीम कॅन एव्हर बी ॲब्सोल्युटली परफेक्ट. ॲग्री विथ यू. पण एक उदाहरण मला सांगा की महाराष्ट्रातल्या, अजून एक सांगतो की त्याला, कारण मला वाटतं आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाणार होतो. की आता माझं अत्यंत लाडकं, माझा तर मते मला प्रेरणादायक वाटतो हा प्रसंग. देशाची राज्यघटना तयार झाली, आता ती देशाला अर्पण करायची होती. एका जाणकार पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, हाऊ गुड इज दिस कॉन्स्टिट्यूशन. आंबेडकरांनी दिलेलं उत्तर आहे, द कॉन्स्टिट्यूशन इज ॲज गुड ऑर ॲज बॅड ॲज द पीपल हू वुड इम्प्लिमेंट. मला या उत्तरमध्ये फार मोठी व्हिजन दिसते, की मला ऐकू येतं की आंबेडकर सांगतायत हे बघा आम्ही आमचं तर उत्तम काम केलं. अहो पण ते कागदावर आहे, आता ते जे अंमलात आणणार त्यांच्यावर आहे. मी कमीत कमी शब्दात काय म्हणायचा प्रयत्न करतोय की व्यवस्था कशीही आखली तरी ती व्यवस्था कशा तऱ्हेने अंमलात आणायची ही ती व्यवस्था चालवणाऱ्यांचं शील, चारित्र्य. अगदी बरोबर आहे. इथेच ते येऊन भेटतं. पण मग मला लगेच उपप्रश्न येतो की त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी उदाहरणं दाखवावी लागतील. आवश्यक आहे. शेवटचं तुम्ही एका मोठ्या सनदी अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात झालेली कारवाई आठवून सांगा मला. हो, आहेत काही उदाहरणं, पण तुरळक आहे सर. गांभीर्याच्या प्रकाशात तुलना करता पुरेशी कारवाई होत नाही, हे निश्चित आहे. किंवा ही जी चर्चा मी जे सुरुवातीच्या भागातच प्रश्न विचारला की मी जिल्हाधिकारी झालो की त्यानंतर जे माझं हितकार्य आहे ते फार वेगळं आहे. मग ही व्यवस्था तुम्हाला जर थांबवायची असेल तर ती थांबवण्याचे प्रयत्न करण्यासाठी म्हणून काय चालू आहे महाराष्ट्रात? नाही आहे. आता फक्त आपण घेऊयात की समजा जिल्हाधिकारी एका बाजूला प्रशासनात, समजा आपण निदान कागदावर म्हणू, ते अंमलात किती येतं यापुढे प्रश्नचिन्ह, पण तो जिल्हाधिकारी काम कसं करतोय हे लक्ष ठेवायची प्रशासनात व्यवस्था आहे. काय व्यवस्था आहे? आता त्या जिल्हाधिकाऱ्यालाही वरिष्ठ आहेत, त्याचं परफॉर्मन्स असेसमेंट होतं, त्याचे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स लिहिले जातात, त्यावर त्याचे प्रमोशन लिहितात. हो, मी जे भान व्यक्त करतोय की दुर्दैवाने हे अनेकदा नुसतं कागदावर राहतं, पण या व्यवस्था आहेत त्यातनंच व्यवस्था अंमलात आणणाऱ्यांचं चारित्र्य महत्त्वाचं होऊन बसतं. त्यामुळे अन्यथा ते कागदावर. आता प्रत्येक जिल्ह्याला DPDC आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ओके, त्याचा पालकमंत्री त्याचा अध्यक्ष असतो आणि कलेक्टर पदसिद्ध सचिव असतो आणि मग सगळे आमदार सगळे खासदार त्याचे. मग ॲक्च्युली ती DPDC म्हणजे जिल्हा पातळीची लोकशाही आहे आणि तिथे कलेक्टर सहित जिल्ह्यातली सगळी प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी
त्या यंत्रणेला धारेवर धरू शकतात आणि जबाबदार धरू शकतात. पण मग इथे आपल्या राज्यघटनेच्या आणखी एका खोल मुद्द्याकडे आपण जातो. ऐकायला आश्चर्य वाटेल, पण आपल्या राज्यघटनेनुसार सरकारी यंत्रणा थेट लोकांना उत्तरदायी नाही. आपल्या राज्यघटनेनुसार सरकारी यंत्रणा लोकप्रतिनिधींना उत्तरदायी आहे. कारण लोकप्रतिनिधी लोकांना उत्तरदायी आहे. हां, पण मग त्यामुळे आता काही वेळा लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणा मिळून एकत्र आले की तिकडे लोक नावाच्या प्रकाराला काही उरतच नाही. जे आता ह्या केस हे घडून बसतंय. राईट. त्यामुळे ज्यामुळे लोक बळकट होतील अशी पुढची परिवर्तन म्हणतोय मी. लोक बळकट होतील हे एक झालं. आणि दुसरं, सरकारी यंत्रणा ज्यामुळे लोकांना थेट उत्तरदायी बनेल अशी पावलं उचलली पाहिजेत. की जसं एक उदाहरणार्थ समजा माहितीचा हक्क, त्याचे अनेक प्रॉब्लेम आहेत, पण निदान जनतेचा माहितीचा हक्क मान्य केला याचा अर्थ सरकारी यंत्रणा लोकांना थेट उत्तरदायी बनवली. काही राज्यांनी की त्याच्यात नंतर महाराष्ट्र पण आहे, एक लोकसेवा गॅरंटी ॲक्ट, कायद्याचं नाव बदलतं राज्यनिहाय, पण निदान त्या कायद्यात सरकारी यंत्रणेकडे सामान्य माणसाचं जे काम आहे ते एका विशिष्ट मुदतीत होईल याची कायद्यात हमी आहे. आणि तसं जर झालं नाही तर ज्याच्यामुळे विलंब होतोय त्याच्यावर कारवाईची व्यवस्था आहे. हे पाऊल म्हणतोय मी. तर अशी पुढची केली पाहिजेत की ज्यामुळे सरकारी यंत्रणा लोकांना थेट उत्तरदायी बनेल. राईट. प्रेक्षकांसाठी हा फार बाळबोध प्रश्न आहे, कारण तुमच्या मनात आहे तो माझ्याही मनात आहे. म्हणून 100 सनदी अधिकारी पैकी महाराष्ट्रात किती स्वच्छ असतील? जेव्हा मी काम करत होतो तेव्हा आम्ही हा एक रेशो सांगायचो. माझी प्रार्थना आहे की तो रेशो तसाच असावा, मधल्या काळात बिघडलेला नसावा. ॲक्च्युली मी कारण हे म्हणण्याचं कारण, मी आय झालो त्यावेळी एक माझं पुस्तक प्रकाशित झालं आणि आमच्या मनातले आदर्श तिनैकर सर होते की स्वच्छ ताठ परखड अधिकारी कसा पाहिजे. म्हणून माझं की त्या पुस्तकाचं प्रकाशन तिनैकर सरांचं. सर त्या प्रकाशनात म्हणले की अविनाश, तुमच्या पिढीचं काम आता आमच्यापेक्षा अवघड आहे. ओके. आणि तुम्हाला सरळ राहून जे तर असं ते त्या कार्यक्रमात म्हणाले. त्याही कार्यक्रमाची व्हिडिओ आहे. 30 वर्षांच्या नंतर ते वाक्य बोलायची माझ्यावर वेळ नसावी अशी माझी प्रार्थना आहे. पण मी हा विचारला प्रश्न. हो हो हो. तर एक 10 ते 20% हे तर निश्चितपणे स्वच्छ परखड आपलं काम नीट करणारे. राईट. आणि दुसरं टोक 10 ते 20% निश्चितपणे सुपर करप्ट इव्हिल, 10 to 15%. हां, ह्याच्या मधला एक मोठा भाग असतो की जो जरा तळ्यात मळ्यात संधी आली तर घ्या. हां, संधी आली तर घ्या, अंगावर कशाला घ्या, आपल्याला काय पडलंय. आणि जिकडं साधारण जास्ती झुकेल तिकडं आपले आपण अशाचा असतो. हे जे प्रसंगी योग्य ते करायला गट्स असावे लागतात. आणि तिथे ताठपणाने उभं राहिलं की नाही हे मी करणार नाही आणि जहाँ तक मेरे बस में है मी हू पण देणार नाही, हे म्हणायला जे तुमच्या पाठीच्या कण्यात पोलाद भरलेलं पाहिजे. तर दुर्दैव आहे पण हे प्रमाण कमी राहतं. माझे अनेक मित्र आहेत IAS आणि IPS, ते पण असं म्हणतात की सध्याची राजकीय स्थिती महाराष्ट्रातली 2-3 दशकापासूनची अशी आहे की काम करणं अवघड आहे. देशभरातले अनेक IAS आणि IPS ऑफिसरशी मी जेव्हा बोलतो त्यावेळेला पूर्वीचा त्यांचा जो उत्साह होता की महाराष्ट्रामध्ये येऊन काम करायचंय, आता ते महाराष्ट्रात यायला तयार नाही आहेत. सो ही परिस्थिती का बिघडली आणि केव्हा? मला हे म्हणताना माझ्या हृदयाला हजारो इंगळ्या डसतायत की दुर्दैवाने तुम्ही जे म्हणताय हे खरं आहे. मला दुःख होतं याचं, पण खरं आहे असं की एकेवेळी प्रशासन म्हणून सुद्धा महाराष्ट्राची ख्याती होती की IAS IPS अधिकारी दुसऱ्या राज्यातले यायला उत्सुक होते. आणि आज बहुधा ते चित्र राहिलेलं नाही. एक प्रकारचं डिमॉरलाइज हा शब्द आहे त्याला, की त्यामागची जी नैतिक कणा आहे तर जाऊ दे. त्याऐवजी बुवा आला दिवस काढा, इंग्लिश शब्द आहे फाईल पुशर्स. करेक्ट. की तर दुर्दैवाने हे आहे आणि त्याला राजकारणी जबाबदार आहेत. आता हे आहे हो, म्हणजे हो, हे थेटपणे सांगितलं. हो हो हो, सगळ्या पक्ष निरपेक्षपणे, पण अन्यथा हो बरोबर आहे. ठीक आहे, तो उल्लेख येऊन गेला तुमच्या मगाशीच्या प्रश्नामध्ये, पण तरी तुमच्या मनातले प्रश्न आहेत आणि मलाही तर तसं वाटतं. 100 पैकी किती अधिकारी कार्यक्षम आहेत?
दुःखाचा प्रश्न आहे. पण गतिमान प्रशासन चालवायला बरोबर कळावं लागतो त्यातला तो नियम आणि कायदा आणि खोलात जायची तयारी. दुर्दैवाने कमी निघेल प्रमाण, फारच कमी निघेल. 5%, 7%, 10 ते 15. ओके. आणि अगदीच आता शेवटचा प्रश्न आहे, वेळेची मर्यादा आहे म्हणून. पूजा खेडकरच्या निमित्ताने म्हणजे नंबर्समध्ये नाही विचारणार, पण तुम्ही तरी राज्य सरकारने केंद्र सरकारनं काय सांगाल की ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला जे काही प्रश्न नव्याने पडले जातात ते दूर होतील आणि व्यवस्था स्वच्छ व्हायला मदत होईल? पहिला तर मग मी सगळ्यात मोठा मुद्दा म्हणणार आहे की आपण हा अजूनही जो ब्रिटिश कलोनियल वसाहतवादी वारसा चालवला, वसाहतवादी, हो, तो मुळातूनच बदलायला पाहिजे. ग्रेट. कारण तो जो वारसा आहे तो अधिकाऱ्यांना आपण रूलर, सत्ताधारी आहोत हा देतो भाव सगळा. आणि शब्दवरचे काही असले तरी ह्या मुळात बदल नाही आहे झालेला. व्हायला पाहिजे तो बदल की अधिकारी सेवक आहेत, हे भावनिक वाक्य नाही आहे. तसे व्यवस्थेमध्ये बदल असावे लागतील. तर आपण हे जे कलोनियल माइंड असा मी शब्द वापरतो, तर प्रशासकीय यंत्रणेच्या त्या कलोनियल माइंडमध्ये बदल पाहिजेत. ते सेवक आहेत हे बिंबवलं गेलं, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग अनेक तऱ्हांच्या प्रशासकीय सुधार आहेत. ते काय म्हणजे तासनतासही सांगता येते की मुळातून करण्याचे अनेक तऱ्हांचे. मी वेळेअभावी मी ज्याला सगळ्यात महत्त्वाचं मानतो ते थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. चाणक्याची प्रशासनाविषयीची काही सूत्र आहेत, फार ग्रेट आहेत एकूण एक. मला आता पटकन त्यातल्या मी त्याला चौथं म्हणतो तिथे यावं लागणार आहे, पण अशी त्याची लिंक आहे 4 सूत्रांची. चाणक्य म्हणतो पहिलं, सुखस्य मूलम धर्मम, की मानवी जीवनातल्या सुखाचं मूळ. आता हा धर्म हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या अर्थाने नाही आहे. तो कर्तव्य, नीतिमत्ता, न्याय हे जे भारतीय विचारात धर्माला, सुखस्य मूलम धर्मम. मग तो म्हणतो धर्मस्य मूलम अर्थम, म्हणजे आपल्याला मार्क्सकडे जायची गरज नाही आहे त्यासाठी. इथे चाणक्य, हो, इकॉनॉमी, अर्थ. मग म्हणतो अर्थस्य मूलम राज्यम, स्टेट, राज्य, की अर्थव्यवस्था आणि व्यक्तीपासून समूहाचा आर्थिक वेलबिंग उत्तम केव्हा चालेल तर राज्य. असं एक अलीकडे फार उत्तम पुस्तक आलंय, व्हाय नेशन्स फेल. दोघं लेखक आहेत त्याचे, 400 पानी पुस्तक आहे. पण त्या पुस्तकाचा एक ओळीचा सारांश आहे, व्हाय नेशन्स फेल. याचं उत्तर आहे बिकॉज इन्स्टिट्यूशन्स फेल, की ते राष्ट्र, तो समाज, तो समूह चालवणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्या फेल जातात म्हणून. तर हे चाणक्य मग सांगतोय की अर्थस्य मूलम राज्यम. आता चौथं सगळ्यात महत्वाचं आहे, तो म्हणतो राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह, की ही शासन व्यवस्था जे चालवणार आहेत त्यांना आपल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यावर विजय मिळवता आला पाहिजे. मला वाटतं आपण मगाशी पण जी चर्चा करत होतो त्याचं मूळचं उत्तर यात आहे. मग की तुम्ही व्यवस्था काही आखा, चतुर माणसं बरोबर त्या व्यवस्थेतनं भ्रष्टाचाराचा रस्ता काढणारच आहेत. पण राज्य, शासन संस्था चालवणाऱ्यांचं चारित्र्य, शील, म्हणून राज्यस्य मूलम इंद्रिय निग्रह. त्यात मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मानतो, जे मला वाटतं जीवन नावाचा प्रकार थोडासुद्धा ज्यांना कळलाय त्यांनी सांगितलंय हजारो वर्ष, तो म्हणजे इगोवर मात करता येणे. इगो, अहंकार. कारण मी अधिकाराच्या जागेवर बसणार आहे, माझ्यासमोर मोठं टेबल असणार आहे, माझं ऑफिस मोठं असणार आहे, बाहेर शिपाई असणार आहे, मोठा बंगला. अरे ते डोक्यात जातो बघता बघता. तर अहंकारावर मात करता येणे, मग तशी व्यवस्था, तसे संस्कार, तशी मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकॅडमी सकट प्रशिक्षण प्रत्यक्ष तसं की तुझ्या पदावर बसणार आहेस ते तुझं नाही, इदम न मम. तर हे व्यक्तींना आपल्या अहंकारावर मात करायचं प्रशिक्षण सरकारी यंत्रणेत असणे, हे झालं तर असलेले अधिकार लोकांच्या कल्याणासाठी वापरता येतील. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बघा, सरांनी जे सांगितलं त्याच्या जवळ जरी जाण्याचे प्रयत्न झाले तर रामराज्य यायला थोडं बहुत तरी आपण म्हणू शकतो. कारण तलाट्यापासून जे काही सुरुवात होते आपल्या फरफटीची, ती मग अगदी मंत्रालयापर्यंत जाऊन थांबते. पण तरीसुद्धा मानवी स्वभाव आणि स्वतःची एक सामाजिक जबाबदारी हे जोपर्यंत आपण स्वतः निश्चित करणार नाही तोपर्यंत पूजा खेडकर सारखी प्रकरणं घडतच राहतील. पूजा खेडकरचं प्रकरण आम्ही इथे सोडणार नाही आहोत, त्यातले प्रत्येक तपशील तुमच्यापर्यंत पोहोचू. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
यांच्यासाठी आमचे काही प्रश्न तयार आहेत आणि माझा प्रयत्न आहे की विधिमंडळाचं अधिवेशन संपताच त्यांची एक प्रदीर्घ अशी मुलाखत करायची वेगवेगळ्या विषयावरती. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. थँक्यू.